हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये. गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी थोडंसं सकाळी टिफिन बनवताना थोडंफार शूट केलं, पण मी व्लॉग स्टार्ट नव्हता केला, त्यामुळे मी आता व्लॉग स्टार्ट करते. तर आता माझी तयारी सुरू झाली, मला ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे मी पटापट तयारी करते. माझी सगळी कामं झालेत, कपडे वगैरे सगळं झालं, फक्त आता तयारी करून ऑफिसला जायचं. आणि तो माझा ड्रायव्हर आहे, तो सुद्धा मला बोलला का लवकर आवर आणि ये खाली. तो टेडी तिकडे बसलाय गपचूप आपला. तर मी आवडते, तयारी करते. तर खाली माझी तुम्हाला माहिती आहे सिंपल तयारी असते, टिकली पावडर आणि कुंकू, बस माझी तयारी झाली ना. माझी ट्रिक आहे जी मधोमध टिकली लागली का नाही बघायची. सो मी कधी पण अशीच बघते का टिकली मधोमध लावते मी कुंकू. कुंकू नाही लावला तर माझ्या फेसला शोभा येत नाही, सो मला लावावा लागतो. आणि गाईज कालचा व्लॉग कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा. कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, मला कोणीच कमेंट करून सांगा आणि कंटेंटसुद्धा सांगा काय आणत नवीन मी. मला तरी समजत नाही काय घेऊन येऊ मी तुमच्यासाठी नवीन. मी ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा सुरू करणार होती, बट मी आजारी पडली, त्यामुळे काहीच नाही, मग कुठेच गेली नाही. तर आता बघू, या संडेला पण नाही जायला. या संडेला गणपती आहेत, म्हणजे सॅटर्डेलाच आहेत, तर सॅटर्डेला आम्हाला सुट्टी नाही आहे. बघू संडेला तरी आहे का नाही सुट्टी, आम्हाला अजून कन्फर्म नाही. मग आम्ही विचार केला असा का संडेला सुट्टी असेल आम्हाला, कारण शोरूम असल्यामुळे सुट्ट्यांचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण सणालाच गाड्या सगळ्या घेतात. तर काय करणार त्याला आपण पण. बघा लिओची मस्ती तर जामच सुरू झाले. इथं अजून कमी आहे हा बो ऑटो पुढे लागते जगा कमी ना ऑटो आता ह्या पलटी पण होऊन जातं. माझ्याकडे यायचं आहे त्याला, त्यामुळे तो असं करतोय. हा तुम्ही रील वाटते त्यासाठी तू करते. तुला तू अशी उभी होती अशी तुला किंवा मुंदाला मी वापीला जाणार आहे सोडूनच असं जर आहे. म्हणजे वापीला जाणार आहे यो, याला असाच पॅक करून द्यायचं. हो ना. हो शांती घे जरा, शांती घे. बस गपचूप. चाललाय तो. तर आम्ही आता निघालो ऑफिसला जायला. भेटते तुम्हाला, पण मी आता जरा गप्पा चालू होत्या, त्यामुळे मी नाही केला. आता केलंय ना, आता चालू हे बघा, हे असे केस होतात म्हणून मी नॉर्मलीच बांधते, ते खराब होतात सकाळी सगळेच ऑफिसलाच जायला निघतात, त्यामुळे ट्रॅफिकसुद्धा असते, सगळ्यांना ऑफिसला जायची घाई असते. आमचं पण आहे जे ऑफिसला जातात ते. आणि आज मी माझ्या भावासाठी आमच्या ऑफिसची मुलीशी बोलणं करणार आहे. काय एव्हरीवन, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं. आणि मी आता ऑफिसमधून निघाले.
घरी जाण्यासाठी. मी सकाळनंतर डायरेक्ट रात्री शूट करते, तुम्हाला पण माहिती आहे, कारण माझे ते ब्रेसलेट जरा अटकलेलं ते मी बघत होते. आणि आम्ही थोडा वेळ थांबलो आहे, कारण तुम्हाला माहिती आहे राहुलची बहीण आहे तर ती सुद्धा येते. तर आम्ही आज ट्रिपल सीट जाणार आहे. आज भाऊ नाही आहे, भाऊला काम आहे होतं म्हणून तो लेट येणार आहे आज. तर आम्ही त्याची वाट बघतोय, ती आल्यावर मग आम्ही जाऊ. त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे स्टेशन तिकडे. पण बघू आता ती कधी येते आणि कधी आम्ही जातो. कंटाळा आला परत त्याला यावं लागेल तिला घ्यायला, म्हणून मी बोलली का थोड्या वेळ थांबू, मग तिला पण जोडीलाच घेऊन जाऊ. कशाला उगाच परत 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 परत. तर मग आज जेवण काय बनवते सुद्धा विचार करते, बघू आता काय. माझे टॅबलेट आता बंद होणार आहेत तेव्हा माझे सूट कमी होते का नाही मला बघायची आहे. आता मला समजत नाही सूट झाले का काय झालं समजत नाही. बघू आता घरी जाईन तेव्हा फ्रेश होईन, तेव्हा माझी कामं मी आज आता करणार नाही आहे, कारण माझ्या ताकद नाही. तुम्हाला माझा आवाज येतो का नाही माहीत नाही, कारण आजूबाजूला खूप गाड्या येतात जातात त्यामुळे. आहोत आम्ही इथेच थांबलोय, बघू आता. कॉलवर बोलतोय राहुल. आज भाऊ असता तर आम्ही गेलो असतो, पण भाऊ नाही आहे आणि आज त्यामुळे आम्हाला ट्रिपल सीट जावं लागणार आहे. तर भाऊ असता तर आम्ही दोघं गेलो असतो गाडीवर, 2-2 जण. आता मी तुम्हाला घरी जाऊन भेटते, नाही तर मध्ये जर काय आलं तर मग तुम्हाला मी दाखवते. आता निघालेलो आहोत, किती आले रोड रोजच्या प्रमाणेच आहे. रोड दुसरा काय रोजचाच रस्ता आहे. हो त्याच पुऱ्या बघा काय बोलतोय, हो त्याच पोऱ्या नाही ना ते मुलांना पोरींशिवाय मुलांचं पोटच भरत नाही. तर मी आता ऑफिसमधून आले, फ्रेश वगैरे झाले. बघू शकता माझा अवतार कसा आहे, खूप विचित्र अवतार आहे माझा. जाऊ द्या, रात्र आहे आता काय करणार त्याला आता अवताराचा. तर अजून भाऊ तर माझा का आलेला नाही आहे जॉबवरून, आज त्याला थोडं लेट होणार होतं त्यामुळे. तर मी जेवणसुद्धा बनवून झालं आहे माझं, डाळ भात बनवले मी आज. तर आता काय करू विचार करते, बसून राहिले मी एकटीच. राहुलसुद्धा भाऊ आल्यावर राहुल येईल आणि लिओसुद्धा येईल. लिओ येतो का नाही माहिती नाही आज, पण मी बी राहुल येऊ शकतो. कोण आज मी एकटीच बसले आरामात. काय करू आता मग बसून, मला काय समजत नाही काय होते. तो मी थोडासा विचार करते की आता काय करायचं. काय नाही करू शकत मी, गपचूप बसायचं बस, दुसरं काहीच करू नाही शकत. भाऊ येईल तेव्हा आम्ही जेवू, तेव्हा मी सगळी भांडी वगैरे आवरीन, मग झोपून जाऊ. परत उद्या आहे तेच आहे आपलं, उठायचं जॉबला उठायचं, टिफिन बनवायचं, घरातलं आवरायचं, जॉबला जायचं. खूप वैताग आहे पण करावं लागतं. मम्मी असली का मला टेन्शन नसतं, पण मम्मी तुम्हाला माहिती आहे मम्मी वाड्याला असते आणि आम्ही दोघंच राहतो ते, त्यामुळे मलाच करावं लागतं. भाऊ करतो हेल्प, पण बोलतात ना सांगितल्यावर सगळी कामं होतात, तशी होत नाही, मलाच करावी लागतात ना. तो थोडी टिफिन बनवणार आहे, मलाच टिफिन बनवावं लागतं उठून लवकर. विचार केला काय करू, विचार केला तुमच्याशीच बोलते थोडंफार. मग मी व्लॉग सुरू केला. आणि तुमचं काय चाललं, तुम्ही सगळे ठीकच आहेत ना, माझ्यासारखं नाही ना का कधी हे होते कधी ते होते. मला काय ना काय होतच आहे, सुरूच झालं आहे, काय समजत नाही कशामुळे काय ते. तर बघू, राहुल लिओ जर आला तर परत मी तुम्हाला लिओची भेट करूनच देईन, नाही आला तर आहे तेच आपलं.
नवीन काहीच नाही त्यात. आणि आज मी कुठे गेलीसुद्धा नाही का तुम्हाला मी दाखवेन काल जसं. आणि कालचा व्लॉग कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा गाईज. कमेंट पण करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्ही कोणी सबस्क्राईब करत नाही आहेत मला चॅनल. सगळे बघायला बघतात पण सबस्क्राईब कोण नाही करत. त्यामुळे प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा.